नमस्कार मंडळी, मी कशीच बारे पुन्हा तर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आजच्या नव्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? तर मंडळी, आज देवदीपावलीचाच दिवस आणि तुम्हा सगळ्यांना देवदीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। कोकणामध्ये देवदीपावली निमित्त विडे भरले जातात आणि विडे भरण्याचा जो उत्सव आहे किंवा कार्यक्रम आहे, जी प्रथा आहे, ती नक्की काय असते ती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल अशी मी आशा बाळगते। आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कसे आहात तुम्ही सगळे? आय होप सो की तुम्ही सगळे मस्त आहात, मजेत आहात, खुशाल आहात, लाईफ एन्जॉय करताय मित्रांनो। असंच आयुष्यभर सुखी समाधानी राहा, मनसोक्त मोकळं होऊन जगा। कारण मित्रांनो, आयुष्य कसं कोळे ना, ते जगल्याशिवाय सुटत नाही। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या, कारण एकदा निघून गेली वेळी पुन्हा माघारी येत नसते। त्याच्यामुळे ती वेळ निघून गेल्यानंतर त्या वेळेची खंत करण्यापेक्षा जो क्षण ज्या क्षणी जसा पदरी पडेल तो क्षण तसं जगून घ्या। बाकी हे सगळं पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या। चला तर मग मंडळी, आता आम्ही जात आहोत विडे भरायला। आता संपूर्ण भावकी एकत्र येईल आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाईल आणि प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आम्ही विडे भरायला आता सुरुवात होईल। चला तर मग आता सुरुवात करूया। कोकणातल्या शेतकऱ्यांमध्ये नरक चतुर्दशीपेक्षा देवदिवाळीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। नरक चतुर्दशीला तो भाताच्या कापणीमध्ये गुंतलेला असतो, तर देवदिवाळीला त्याच्या घरामध्ये धान्यलक्ष्मीचे आगमन झालेले असते, अर्थात तो समृद्ध बनलेला असतो। त्यामुळे देवदिवाळी हा धर्माचा उत्सव न राहता लोकोत्सव असतो। देवदिवाळीचा महत्त्वाचा विधी आहे तो विडे ठेवण्याचा। या परंपरेतही ऊर भरून येणारा अर्थ दडलेला तो समजून घेतला की या परंपरेचे जतन इथल्या शेतकऱ्यातच आत्मविश्वास कसा रुजवत आहे ते समजून येता येईल। देवदिवाळीला कोकणात सम्राट बळीराजाचे स्मरण केले जाते। सम्राट बळी हा कृषीप्रधान राजा होता, गोरगरिबांचे कल्याण करणारा राजा होता। चांगल्या राजांची नेहमीच आठवण काढली जाते। राम कृष्ण हे आदर्श राजे मानले जातात, तसाच बळीराजा हाही एक आदर्श राजा होता। दशावताराचा संदर्भ लक्षात घेता हा राजा प्राचीन युगाचे प्रतिनिधी होता। या सर्व राजांमध्ये बळीराजाचे वेगळेपण खूप उठून दिसणारे आहे। हा राजा शेतकऱ्यांचा राजा होता आणि म्हणूनच रामकृष्णाच्या खूप आधीच्या काळात होऊन गेल्या या बळीराजाची आजही आवर्जून आठवण काढली जाते। ती त्यामुळेच पिढ्यापिढ्या टळो आणि माझ्या बळीचे राज्य येऊ ह्या उत्कत्तीचा जागर कोकणात देवदिवाळीला घरोघरी होतो। बळीचे राज्य कसे न्यायाचे होते, तेथील जनता कशी सुखी समाधानी होती, हे सारं चित्र ह्या एकाच उक्तीतून काही ना काही सांगता समोर दिसते। हजारो वर्षानंतरही आज शेतकऱ्याला दुसऱ्या कुणाची नव्हे तर कधी काळी होऊन गेलेल्या बळीच्या राज्याची आस लागलेली आहे। यावरूनच बळीच्या राज्याची कल्पना येते। कोकणातल्या मुख्य घरात ओटीवरती विडे ठेवण्याचा म्हणजेच विडे भरण्याचा कार्यक्रम पार पडतो। ओटी या जागेला कोकणात मानाची जागा आहे। त्या जागेला सार्वजनिक जागा असे सुद्धा म्हटले जाते। घराचा कारभार, घरातला कारभार हाकण्याच्या जागेवरती हा विडे ठेवण्याचा कार्यक्रम पार पडला जातो। सर्वात आधी कणा घातला जातो। सध्याच्या भाषेत याला रांगोळी घालणे असे म्हणतात। रांगोळी फुलांची नव्हे किंवा ओम, स्वस्तिक अशा प्रतीकाची नव्हे तर ती चौकोनात घातली जाते। मोठ्या चौकोनाला चारही बाजूंनी बंदिस्त करून तो कणा म्हणजेच चौकोन सुबक घातला जातो। चौकोनाची टोके साधणारा जो सांधा रांगोळीने काढला जातो त्यालाच कणा मोडणे असे म्हणतात। त्यामुळे या रांगोळीत कणा काढणे आणि कणा मोडणे असे शब्दप्रयोग आहेत। यातून बळीच्या राजाची पायाभरण्याची संकल्पना कशी रेखीव आहे ते स्पष्ट होते। ही रांगोळी दगडाची नसते, ती एकतर तांदळाची किंवा मग भाताच्या तुसाची असते। म्हणजेच येथेही शेतीच्या संबंधित गोष्टीचा विचार प्रामुख्याने केलेला दिसतो। वर धोतर अंतरले जाते। शुभ्र धोतर हे स्वच्छ चारित्र्याचे प्रतीक। ते घालण्याआधी सर्व गावकऱ्यांना धोतर पांघरणाऱ्यांनी गादी घालायला उपवून काय हे विचारायला लागते। त्यावरून बळीच्या राज्यात जनतेला, मतदाराला किती किंमत होती हे या गादी बांधण्याच्या विधीवरून लक्षात येईल। येथे धोतर अंतरणे ही संकल्पना गादी घालणे अशी गृहीत धरलेली आहे। ही गादी म्हणजे बळीराजाची राजगादी। त्यामुळेच खाली अंतरलेली शुभ्र धोतराची गादी ही बळीच्या राजाच्या स्वच्छ पारदर्शक कारभाराची मुख्य खूण आहे, हेच यातून प्रतीत होतं। म्हणून त्यावर राजगादी मांडून झाली की मग त्यावर तानाचे चौकोनी मंडळ काढले जाते। हेही मंडळच असावे, स्वस्तिक, ओम वगैरे नाही। त्या चौकोनी मंडळाच्या मध्यभागी 5 पाने, त्यावर अख्खी ओली सुपारी ठेवली जाते, म्हणजे साक्षात बळीराजा। आता उरलेल्या 4 कोपऱ्यावरती तशीच 5 पाने, त्यावर ओली सुपारी असे 4 विडे, हे 4 दिशेचे 4 खंडोबा अर्थात बळीराजाच्या 4 दिशांचे मुख्य सेनापती। त्यानंतर उरलेल्या जागेवरती 1 पान, त्यावर सुपारीचे 1 खंड, खोबऱ्याचा तुकडा अशी 50-100 पाने मांडली जातात। हे स्वतंत्र विडे म्हणजेच बळीच्या राज्यातील शेतकरी जनतेचे प्रतीक। अशी राजगादी मांडून झाली की घरातील कर्ता पुरुषाने त्या राजगादीची पूजा करायची।
ही पूजा मंत्रानुसार नाही तर जसे गावकर सांगेल तशी. प्रथम मधल्या बळीराजाची पूजा, मग खंडोबाची पूजा, मग इतरांची पूजा, त्यात गंध, फूल आणि गुळाचं नैवेद्य. ही पूजा झाली की मग सर्व अक्षतेचे वाटप केले जाते. सर्वजण त्या गादीभोवती राज्याभिषेकासाठी उभे राहतात. घरातील कर्ता पुरुष प्रथम आपली प्रार्थना करतो, सुखशांती मागतो, इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येऊ अशी प्रार्थना करतो. त्यानंतर स्वतः गावकर प्रार्थना करतो. त्याची प्रार्थना व्यापक इच्छा आकांक्षांची असते. त्यात तो कुटुंबासहित गावाचे, गुरांचे, चाकरमान्यांचे, मुलांचे अशा साऱ्यांचे कल्याण करण्याची इच्छा व्यक्त करत असतो. ही कल्याणाची इच्छा व्यक्त करत असताना साऱ्यांनी आपल्या हातातील अक्षता धोत्राप्रमाणे राजगादीवर सोडायच्या असतात. मान्य करून घे, मान्य करून घे. 2 मुलं आलेली आहेत, परत मुंबईला जाणार आहेत, बाकीची मंडळी मुंबईला आहेत, त्यांच्यावर अखवाली असू दे आणि दिवाळीच्या मान्य करू. तर हे वेळी देव, वडील, थोर, गावकर यांना वाटून त्याचा सन्मान करायचा असतो. तर ह्या विडे भरण्याच्या कार्यक्रमाची समाप्ती होते. विडे भरण्याचा समाप्त कार्यक्रम झाल्यानंतर हा क्षण अत्यंत भावपूर्ण असतो. ती राजगादी साऱ्यांनी मिळून त्याचे टोक धरून उचलायची असते आणि इडापिडा टळो आणि माझ्या बळीचे राज्य येऊ, चांग बल अशी जयघोष करून ती गादी, त्या बळीचे राज्य घरातील कर्तापुरुषाच्या हातात स्वाधीन करून त्याला आशीर्वाद द्यायचा असतो. कित्येक वर्ष ही परंपरा आम्ही डोळे भरून पाहतोय आणि कोकणामध्ये आजही ही परंपरा जपली जाते. त्याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणजे अशा प्रकारे विडे भरायला सुरुवात केली. आता प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन आता भावकी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन विडे भरतील. तर चला तर मग आपण सुद्धा जाऊया. दिवाळी 5 पानं मान्य करून घे. मुला माणसा लहान थोर मोठे राहणारे आहे, त्यांच्यावर चांगलं लक्ष असू दे. मुंबईला राहणार आहे, मुंबईमध्ये आहे, त्यांच्यावर चांगलं लक्ष असू दे. चुकासाठी माफ कर. या दिवाळीपासून मोठे दिवस खंबीर तुला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, काळजी घ्या.